महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। महायुतीमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। तर भाजपला 48% महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 29% महामंडळ शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 22% महामंडळ मिळणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजते। घटक पक्षांना फक्त 1% महामंडळ मिळणार आहेत। तर महामंडळाच्या प्रस्तावित वाटपावरून घटक पक्षांमध्ये काहीसा नाराजीचा सूर असल्याचं देखील कळतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, महायुतीच्या महामंडळाचा हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय, कसा नेमका हा फॉर्म्युला असणार आहे? नक्कीच, खरं तर प्रथम म्हणजे सांगायचं झालं तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत, तेव्हापासून महामंडळांचं वाटप हे प्रलंबित होतं। अनेक जे इच्छुक होते, ज्यांना मंत्रिपदाची आस होती, त्यांच्या नजरा या महामंडळांकडे होत्या आणि त्यामुळे कुठेतरी या महामंडळांच्या वाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय हा होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपकडनं सर्वात मोठा पक्ष असल्या कारणाने 48 जागा, म्हणजे 48 महामंडळ त्यांना मिळणार आहेत। शिवसेनेला 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22, इतर घटक पक्ष आहेत त्यांना 1% महामंडळ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच घटक पक्षांना विश्वासात न घेता कुठेतरी 1% महामंडळ ठेवल्यामुळे कुठेतरी घटक पक्षांमध्ये देखील प्रामुख्याने या संदर्भात नाराजी असायला हवी। मागे तशी इच्छा देखील बोलून दाखवली होती अनेकांनी की आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं जात नाहीये आणि त्यानंतरच विधिमंडळ कामकाज सुरू असताना कुठेतरी घटक पक्षांसोबत एक महत्वाची बैठक देखील पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे एकूणच या महामंडळाच्या वाटपावरनं जे नाराज आहेत त्यांची कुठेतरी मनधरणी तर होईलच, मात्र दुसरीकडे घटक पक्षांना आता महायुती कसं सांभाळून घेते हे पाहणं देखील एक महत्वाचं राहणार आहे। नक्कीच, त्यामुळे घटक पक्षांची ही नाराजी दूर करून कशा पद्धतीने हे वाटप केलं जातं याकडे लक्ष असेल। धन्यवाद सूरज या माहितीसाठी।